नमस्कार, मी डॉक्टर सम्राट जानकर. गटफिट क्लबमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आमच्या प्रॅक्टिसमध्ये बरेच गोष्ट वारंवार पाहतो. भगंदर रुग्ण फक्त शारीरिक वेदना नाही, तर एक अपराधी भावना, गिल्ट फिलिंग घेऊन येतात. त्यांना वाटतं की त्यांच्या काहीतरी मोठ्या चुकींमुळे म्हणूनच ही मोठी शिक्षा त्यांना भेटलेली आहे. शेजारी, नातेवाईक, WhatsApp ग्रुपवरती तर सल्ल्यांचा पूर असतो. जवळपास 90% सल्ले हा विज्ञानाच्या आधारित नसतात आणि गैरसमजावरती आधारित असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगंदरविषयी जोडलेले भ्रमक समाजामधून आपण एकानंतर एक मोडीत काढण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला योग्य उपचार करण्यासाठी मार्ग भेटेल. सगळ्यात पहिला गैरसमज, तिखट जास्त जेवल्यामुळे भगंदर होतो. हा भारतातील सर्वात मोठा गैरसमज आहे. लोकांना असं वाटतं जास्त तिखट, मिसळपाव, काही असं उष्ण घेतल्यामुळे उष्णता होते आणि तिथं छिद्र पडून भगंदर होते. तिखट खाल्ल्यामुळे तुम्हाला पोटात आग होऊ शकतो, पाईल्सचा आग होऊ शकतो. भगंदर होण्याची शक्यता नाही. भगंदर जसं की पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, तिथं एक जंतू संसर्ग होऊनच होतो. हा तिखटपणामुळे होत नाही, तरी सात्विक खाणे चांगली गोष्ट आहे. दुसरी गैरसमज म्हणजे अस्वच्छता, म्हणजे अनहायजेनिकमुळे आपल्याला भगंदर होतो. ही गोष्ट खरी आहे. हायजीन जर का चांगली ठेवलेली नाही, स्वच्छता चांगली ठेवली नाही, इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. पण भगंदर इवन स्वच्छ लोकांमध्ये होऊ शकतो, कारण हा एक ॲक्सिडेंटल आहे. कधी ग्रंथी कोणाला कसं इन्फेक्शन होईल आणि कसं भगंदर होईल सांगता येत नाही. त्यामुळे स्वतःला दोष देणं थांबवा. तिसरी गैरसमज म्हणजे शस्त्रक्रियेनंतर संडासवरती नियंत्रण जाईल. ही खरी गोष्ट आहे. भगंदरमध्ये अनक्वालिफाईड अनट्रेन्ड पर्सनच्या अंडरमध्ये केलं तर स्नायूंवरती विजा होऊन एखाद्या वेळेला मोशन कंट्रोल जाण्याची शक्यता राहते. हे नकारता येत नाही. म्हणूनच एक क्वालिफाईड MBBS आणि MS क्वालिफाईड कोलोरेक्टल सर्जन, फिस्टुला एक्सपर्ट्सला भेटून एक स्पिंटर प्रिझर्विंग सर्जरी जर का करून घेतलं तर ह्याची शक्यता नगण्य असतो. चौथी महत्त्वाची गैरसमज म्हणजे भगंदर पुन्हा पुन्हा होतच. बरेच वेळा असं होतं, एखाद्याला भगंदर झालेलं आहे आणि त्याला 3-4 सर्जरी करावं लागले. असे बरेच पेशंट आमच्याजवळ येतात आणि ते कोणाला तरी सांगतो की भगंदरमध्ये ऑपरेशन केलं तर पुन्हा पुन्हा होतो, दुसरं कोणतं तरी आपण आहे ट्रीटमेंट घेऊया असं सांगितलं जातं. असं नाही. जर एक्सपर्टला भेटून चांगल्या क्वालिफाईड सर्जन करून आणि प्रॉपर MRI करून व्यवस्थित जर का त्या केलं तर ह्याच्यामध्ये चांगले रिझल्ट येऊ शकतात आणि रिपीट होण्याची शक्यता कमी आहे. थोडक्यात काय तर भगंदर तुमच्या जीवनशैलीला मिळालेला दंड नाही, तर हा तांत्रिक बिघाड किंवा तिथल्या जंतुबाधा झाल्यामुळे आहे. ह्या गोष्टींना आपल्यावरती दोष देऊन भीतीपोटी त्याचं ट्रीटमेंट, उपचार टाळणं हा योग्य नाही. जर भगंदर असं वाटत असेल, पू येत असेल, फोड येत असेल, पोकळी येत असेल, सर्जरी झालेली आहे तरीसुद्धा वेदना होत असेल, एक एक्सपर्ट क्वालिफाईड MBBS MS कोलोरेक्टल सर्जन किंवा फिस्टुला एक्सपर्टला भेटून त्या गोष्टींचा प्रॉपर सल्ला घेणे, MRI करून प्रॉपर नकाशा मॅप करणे आणि चांगलं जर का सर्जरी करून स्पिंटर सेविंग किंवा जो काही योग्य आहे एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार प्रॉपर ट्रीटमेंट केलं तर ह्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी रस्ता भेटू शकतो आणि ह्या गोष्टीमुळे तुमचा मोशनचा कंट्रोल जाण्याची शक्यता राहत नाही. त्यामुळे घाबरू नका आणि लवकरात लवकर एक एक्सपर्टला भेटून त्यांच्या सल्ल्यानं ह्याचा प्रॉपर ट्रीटमेंट करा. चांगला उपचार आणि योग्य वेळेस निदान जर झालं तर भगंदरच्या हा जो सापळा आहे ह्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी आपणाला मार्ग भेटेल. धन्यवाद.